आजच्या या धावपळीच्या आणि गोंगाटाच्या जगात आपण सर्वजण एका गोष्टीच्या शोधात असतो, ती म्हणजे शांती. म्हणूनच आज मी तुम्हाला एका अशा शांत ठिकाणाबद्दल सांगणार आहे जे माझ्या मनाच्या खूप जवळ आहे. एखादे शांत ठिकाण म्हणजे केवळ आवाजाचा अभाव नव्हे, तर अशी जागा असते जिथे आपले मन स्थिर होते. माझ्यासाठी हे ठिकाण म्हणजे आमच्या गावाकडील तळ्याचा काठ आणि संध्याकाळची शांत वेळ. जेव्हा आपण शांत ठिकाणी बसतो तेव्हा आपल्याला स्वतःचे विचार स्पष्टपणे ऐकू येतात. तिथे ना मोबाईलचा आवाज असतो, ना वाहनांची वर्दळ. शांत ठिकाणी गेल्यावर आपल्याला झाडांची सळसळ, पक्ष्यांची किलबिलाट आणि वाऱ्याचा स्पर्श जाणवतो. हा अनुभव आपल्याला निसर्गाच्या अधिक जवळ नेतो. दिवसभराचा थकवा आणि ताण विसरण्यासाठी शांतता ही एखाद्या औषधासारखं काम करते. आजच्या जगात आपण सतत इंटरनेटशी, सोशल मीडियाशी आणि कामाशी कनेक्टेड असतो, पण या सगळ्यात आपण स्वतःपासून लांब जातो. शांत ठिकाणी घालवलेली 10 मिनिटे सुद्धा आपल्याला पुन्हा ऊर्जा देतात आणि जीवनाकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन देतात. कधी कधी असं वाटतं ना की या धावपळीच्या दुनियेतून कुठेतरी लांब पळून जावं. मी जेव्हा जेव्हा या तलावाकाठी येते तेव्हा माझ्या आत लपलेलं ते लहान मूल एकदम जिवंत होतं. हे ठिकाण म्हणजे माझ्यासाठी फक्त एक तलाव नाही, तर जादूची ती पाटी आहे जिथे येऊन मनावरचे सगळे ताणतणाव अगदी एका सेकंदात पुसले जातात. इथली ती संथ लाट, झाडांची होणारी सळसळ आणि हा संथ वारा माझ्या संपूर्ण अस्तित्वाला एक नवी ऊर्जा देऊन जातो. इथे आल्यावर मिळणारी शांतता इतकी अनमोल आहे की असं वाटतं वेळ इथेच थांबून जावा. निसर्गाच्या कुशीतलं हे माझं हक्काचं घर आहे जे मला प्रत्येक वेळी नव्याने जगायला शिकवतं. शेवटी मी इतकंच म्हणेन की शांतता शोधण्यासाठी नेहमी हिमालयात जाण्याची गरज नसते. कधीकधी डोळे मिटून आपण आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित केलं तरी आपण ते शांत ठिकाण स्वतःच्या आत शोधू शकतो. शब्द जिथे संपतात तिथे शांतता बोलू लागते आणि जिथे शांतता असते तिथेच तर खऱ्या अर्थाने विचारांचा जन्म होतो.